गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या मनातील कोणतीही जर इच्छा असेल तर ती इच्छा मनात बाळगून आपण या स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे. आणि खरोखरच जर आपण हे 7 पारायण श्रद्धापूर्वक विधीपूर्वक जर केले तर खरोखरच स्वामी आपल्या पाठीशी साक्षात उभे राहतात आणि आपले सर्व कामे पूर्णपणे मार्गी लागतात. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराज नमः. श्लोक. ब्रह्मानंद परम सुखम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलचलनम सर्वधिताक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. जय जय श्री गजरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कमीमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अणमातिता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी अतित पावना रमा रमणा विश्वेशा, मेघवर्णा आकार शांत मस्तकी किरीट विचारित तोची स्वयंभू आदित्य तेजवर निले न जाये, विशाळ भाळ आकर्ण नयन सरनासिका सुहास्य वदन दंतपक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरती जे कोटी सूर्याच्या तेजहरी, हेमय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष, वत्सलांचिनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुन उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदरती जिथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत कर शोभती मन गटी कंकणी विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्तात यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पंत शक्त चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते समान तेज अपार करदळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती, जिथे भक्त जन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती त्या ते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याचे कमलाकरे चुरी तर संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला ज्याते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्र कन्या ज्याची कांत्या, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार सकळेपा, सकल कार्यारंभी जाणा करिता ज्याच्या नामस्मरण ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करिता कवी, त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता मूढ मंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी, तो अज्ञान तिमिरनाशक अविज्ञान कानच्छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सदिच्छा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपणे येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग, मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पुरविनार दयाळ सद्गुरु आपणची, 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करून वाढविले रक्षिले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन
मन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळ शोभत कर्णी कुंडली तेज अमित विद्युलते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरिले असे जोळी तो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवन गमन मानव वेगे जात तो त्या ब्रह्म परब्रह्माशी नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाड्याला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य भुख्य भोगीती शिथिल झाली धर्मवंदने नास्तिक न मानिती वेद वचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भारत खंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला एक भोगी छबाळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मारी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो काळ त्रिकुमार अक्कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पहिलं तीर परी आत्मसार्थक कराव्या साचार मीन तेथे जाहलो आणि अफाट गगना समान अगाधा फुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली कामणे गिरीसी उचलून कालीन काखेसी किंवा खंदेत सूर्यासी लपवून मने स्वतेजे तैसे असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पण नसेची ऐसे कोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी उन्हे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषी निश्चय ऐसे कोणी अभयवाणी संतोष झाला माझी आमणी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ ऐसे समाप्त प्रतिभाओ आता नमो साधू रंद जासी नाही भेदाभेद ते स्वामी मुख आनंदमय सदोदित राहती नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्याचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती त्याला की व्यास वाल्मिकी महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतास नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेने डोलविन मान तयाचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानिमित्त वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आता करून मन जे काय श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले महापिंडिते आणि चतुराय सा श्रोता समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवे आणू तरी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण नाही असता सद्गुण आदर करिता यांचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नाही शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवी शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे न पाहता जीव गुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींची लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णितात ग्रंथ पसरेल समुद्र सा त्या मोहधुनीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा की हे उज्ञान विस्तीर्ण त्या माझे प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून आहार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोते यांच्या गळी उभा टाकोनी बुद्धांजळी करवी प्रार्थना सप्रेमे अहो पुष्पांचा सुवास द्रप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जाय असं त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाने निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे सहस्त्रंकार दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज कल्हार विष्णू कवी होऊन ब्रह्मन ज्ञान मधुरस्तव साचार रुंजी घेत तेथे घाली तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पणास्तु श्री श्रीपाद वल्लभर्मास्तु इति स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय श्री गुरुवे नमः अध्याय दुसरा द्वितीयोध्याय श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कवेले प्राप्ती होत असे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळे वनात गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकात कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे त्याची स्वामी यतिवर्य स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा
परीतीचा विषय शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाणे न मिळे. म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध खुंटला जेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले. अक्कलकोटा माझारी साचप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थाची शारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा ते हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर तयाचा केला की त्याच सर्वे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहरी तिजवरी बसल्या. पण पाहुणी समर्थाचे तेज उभयंताची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठून? स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले, तयाला कोणी? आम्ही कर्दळी वनातून प्रथारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगर देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक पावन, नाना तीर्थ हिंडो हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र, ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातल गोदा तटका प्रति जी महाप्रख्याती पुरांतरीवर नेली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादचे पातळे येऊनी मंगळवेढास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून झाले. ते पासून या नगरात आनंदे राहून नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या शिवानी उभयंता संतोषले म्हणी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्ष मंगळवेढ्या राहिले स्वामी राजे येती. तरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती. गावात जरी आली क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षिती. शणैक राहुणे मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तया प्रवती गावातील लोक म्हणती. कोणी अज्ञाने नेते पर ब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीचे केवळ जयशंकर. जेव्हा तयाचा उतार सोलापुरी झाला ते जाणून अंत खुन स्वामीसी मानिती. शिवरा समान परी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवरे. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयाशी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला श्री श्री सागर. मुक्त करुणी श्रवण द्वार प्राशन करा हो श्रोते. तुम्हा नसावा तेथे विट सर्वदा सेवावे. अखंड भवभयांच्या अरिष्टते ने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत. आनंदे भक्त परिसुत ते अध्याय गोडहा. इति स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय. श्री वस्तु शुभमस्तु. तृतीयाध्याय. नमः श्री गणेशाय नमः. धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याशी नाही पुनरावर्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले चरित्र आणि बाबा दिगंबर ज्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकचमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मुहोळ माझी वास्तव्य करिता. अप्पा टोळ ज्यांचे भक्त तेथील साकल्य व्रत अल्पमती के विवर्ण. स्वामी चरित्राचे हे सारा म्हणून केला नाही विस्तार. वर्णिताकाचा समग्र ग्रंथ पसरे उदी समान. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती. अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे. टोळे आपली सेवका जोवरी आम्ही देऊ का. तोवरी स्वामीसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठून. बहुवर्जिले सेवकांनी परीनच मानिले. त्या तेथून निघाले. अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले. येथे राज स्वेच्छेने. तेथे एक अविंध्य होता. तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पुण्यास्थळ निश्चिती आले. चोळपाचे ग्रहपती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती. चोळपा करी आदर. चोळपाचे भाग्य उदिले. यतिराज ग्रहासी आले. जैसे कामधेनु आपण बळे. दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडले या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी. परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन. जय स्वामीचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिता तडी. तापडी मार्गी श्रमता निराहार किती एक राहती. मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरीवरी वैसोन. तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करिता. एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती. संन्यास अवघा सांडुनी. एक करीती कीर्तने. एक मांडिती पूजने. एक करिता होम हवने. एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशती. एक भजना माझे नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती. एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण. दुर्लभ सद्भक्ती वाचून केली असी नाना साधन. भावना विन सर्व व्यर्थ. योगाधिक काही चोळपाने केले नाही. परिभक्ती स्तव पाही. स्वामी आले सदना ते.
तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तयपासूनही तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती ते. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तयपासूनही जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांच्या चित्ती. म्हणून स्वामी राजे ती बहुदा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात नरपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाच्या घरी दर्शना जाती नरणारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐकोणी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आत्ता जाऊनी लवला भेटू तयातीवर. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी एवढे आताच देती दर्शना. रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नयनाश्रुनी. मग त्रयहस्तकी धरुणी आसनावरी बसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. भक्ती पाळणी गेली दुरी चरणी भक्ती पडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. सडोपचारे पूजली स्वामी मूर्तीनं पाय. कार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण. तयांच्या पादुका श्री धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत. तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणास्तु. श्री शुभम भवतु इति स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय समाप्त. श्री गुरुवे नमः. अध्याय चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थटन योगाभ्यासन होमवन. सांडून अवकाशीने नाम स्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावर्ती चुकेल. गतध्यायाचे अंती अक्कलकोट आले येती. नरपळाया हो दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पा प्रति दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सकृत. पूर्व नित्य सेवा घडे ते जय. केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दाशी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होऊन पूर्ण. लक्ष्मी होणे आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयांची भक्ती. नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणकांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी जी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी ज्यांची ख्याती. भूत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात ते फसले. ऐसे आले किती एका सर्वांसी कल्पद्रुम समाने. होणी कामना करीती पूर्ण. भक्त काजस्तव अवतीर्ण मानव रूपे झाले. भक्तांतरी जे जे इच्छिती ते यतिराज पुरविती. दृढचरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदित कुटील तया शास्ती. केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीता ती. महिमा वाढला विशेष. कित्येक करू लागले द्वेष. कोणा एक समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाचे. हसुणी म्हणती जणाशी. ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोगभोगी साधू लक्षण त्यांच्या अंगी. कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले. वंदिता ढोग्यांची पाऊले. यात स्वार्थ न परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघे. ऐसे त्यांनी निंदिले समर्थाशी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवले. एका पाहवे आले लक्षण. समर्थ समजले ते खून. ज्या घरी बसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिने मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करीन आता. दर्शन क्षुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजेती वाचे. हेतू पुरवाय म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती. कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पती करीती. काही मिती तयाते. कोणी नवसाते करीती. कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती. मना माझे आश्चर्य करती. एक क्षण तटस्थ होती.
वैर भाव विसरुणी क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की किंमती पाहुणी कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिले पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती यथेच्छ मिळती खावयाशी आज सारा दिवस उपवासी जीवा आपला कळवळला मोडली जणांची गर्दी ते एवढी सेवे करी संन्याशा पुढील नाना परी वस्तू नेऊ लागले तो एका क्षणार्धात दव्याधिक सारेने तर संन्याशी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्न कदाकाशी सूर्या जाता तसाळी तेथून उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी रात्र होती तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळणा ज्यांची झाली विडंबना दंडावया कुत्सिक जना अवतरले ते वर्या तयांच्या चरणी ज्यांची भक्ती तयांचे मनोरथ पुरविती पसरली जगे ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलयुग वाढेली निश्चिती त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी किती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोड हा श्री स्वामी राज अर्पणावस्तु श्री गुरुवे नमः अध्याय 5 श्री गणेशाय नमः भौकानक वैष्णव नरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदय तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझे स्थविता प्रेमळ सत्वर त्यांचे पावशी विशेष गंगा जळाहुनी आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंग धावनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करी भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चौकडे कोणा सीक पडता साकडे धाव घेती स्वामी राजे रजवाडे थोर थोर म्हणती पोहोचल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांच्या तरी विचारायचा पातला अक्कलकोटावनी स्वामीसे आणावे आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी भोजसभे मादी बैसले दिवाण्यानी सरदार मानकरी तसे थोडं थोडं बैसले असता समोर बोलिनर पोर तयापरी कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामीसी तरी आम्ही तयासी इनामध्ये उभो त्यांचा राखू सन्मान लागेल ते तुके देऊ धन ही विठपुरी वैकुंठ भुवन अवस्था स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट समा करवे ना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्याने चतुर तो बोलला उत्तरण प्रागी परियसा आपुली जरी इच्छा आहे स्वामी त्या नावे वटपुरीसी तरी मी आणि तयाशी निश्चित मानसी असू द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तोरण पवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधाय करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंद करून नरपती सह सकळ जने त्या परी त्याशी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी होतया बहुधन देता नरपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्यांनी तात्या साहेब निघाले सत्वरा अक्कलकोटा परी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाल्याची तिथे ते जननी पाहुणी भक्ती धन्य धन्य म्हणती तयाचे अक्कलकोटा प्रतिनपती स्वामी चरण त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्यांची करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे निवा आपण अक्कलकोटाचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीच्याही मन रमवून गेले असे या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नांते कार्य हो सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे असा म्हणी विचार करून कार्य बहिले तात्याने असंतुष्ट राहावे सेवक जणी ऐसे सदा करीताती करोणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती असे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य उचित त्यांनी ऐशी आणि काही न झाले केले की तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक उक्ती एकांतिक आठवणी चोळपा प्रती त्या लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी देऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसी नाना प्रकारे चोळपा ते सांगितले द्रव्येन सर्व वशा चोळपासी लागली आशा त्यांच्या उत्तरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी येती राजतया समयासी आनंद वृत्त बैसले चोळपाने करजोडणी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थानी बोडद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण वचन समर्थानी हास्य करून उत्तर दिले चोळपा लागून काय दिले सत्वर
मल्राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोत वक्ता स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम वस्तु. श्री गुरवे नमः. षष्ठाध्याय. श्री गणेशाना धोरणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी स्वामी चरित्र. स्वामी समर्थ वदेविता मी केवळ मतिमंद केवी वर्णो अगाध परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती त्यांच्यावर प्रसादे करून मूढ होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमी तसे कृपाळू होय समर्था वदवावे आपले चरित्र श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावे प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती सोळपावी नवीती स्वामी प्रति कृपा करून मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलले हसुनी मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी यावानी चोळपा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊन तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आता आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी मजविला ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपेने पाठविले ज्या कार्याकारणी ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटत असे. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयाशी आणि सखळ जणांशी तोड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होतवा स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजने न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धीस न जाये. असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला. गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरिले मागोनी अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले का हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परितितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नवपती प्रयत्न आरंभत पुढती सर्वत्र अशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव त्यांचे नाव नरप कार्याची धरून हवा अपुपुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धनानी अमोल रत्ने देऊनी त्या जवळी नरपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला जेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी घाला आणूनी सत्वर ठोकायाच्या चरणी. असे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधा मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्य सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावर याळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिला. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखवली ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पातका अनादि सिद्धा जगन्नाथ निषिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदास भक्त परिसोत. अष्टोध्याय गोडहा. इति स्वामी चरित्र सारामृत ते षष्ठाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री गुरवे नमः. सप्तोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णी आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नरपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते देवा नित्य करीती जाणून येती परिभ्रम. वेदांतावडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांशी वेदने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी पाकत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे ब्रह्म दवडिले परम धर्मदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती आणिले सन्मार्गावरी तयानी त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजलन रूपा
पोटी बहुत करून खटपटी बुवाशी शेवटी आणले गोपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणी घेती ते रात्रंदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखाशय अमृता भुवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे जे भक्तजनाच्या माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ सांगती कित्येक होते तयावेळी पाहावयातीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी ब्रह्मापद तदाकार काही केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर यतिराजा हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेगळा संन्याशी भुरळ पडेली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोकं माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ पसलाओ परमेश्वर रूप म्हणती येते आणि करिता यांची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्याची पाहुणी तुमच्या ज्ञान त्याचे वाढेल ढोंग पूर्ण वेद शास्त्रिक ज्ञान यात ते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुला स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवाशी लोटेली या काहिनीशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडले फुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणात करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी वडली वै खरी शब्द एक न बोलवे जवळी होते पारशी जागृत झाली तयांशी त्यांनी धरुणी बुवाशी सावधी केले त्यावेळी हृदय धडधड उडू लागले धर्मे शरीर ओले झाले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती याचा अर्थ काय ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नासी खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझी जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकाशी काय म्हणालो भ्यालासी जरी वथा भय मानितोशी मग ब्रह्मपद जाणती कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नोहे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताना याची बुवा प्रतिपटे लिखून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत या समयापासून भक्ती पडली स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मापद योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून ते निवडून सुंदर त्याचा करुणिहार अर्पी शंकरा विष्णू कवी इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तोध्याय गोडहा श्री राज योगीराज श्री स्वामी समर्थ।